नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिशमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे लर्न इंग्लिश फ्रॉम बेसिक लेवल. म्हणजे इंग्रजीची सुरुवात अगदी सुरुवातीपासून कशी करायची, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचे असेल, तर आपल्याला काही बेसिक वर्डची माहिती असणे गरजेचे आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे काही बेसिक वर्ड्स, ज्यांचा यूज करून तुम्ही इझिली इंग्रजीमध्ये बोलू शकाल. आणि जर तुम्हाला इतरांविषयी काही बोलायचे असेल किंवा इतरांबद्दल काही सांगायचे असेल, तरीही तुम्ही बोलू शकाल. तर ते बेसिक वर्ड्स आहेत कोणते? फर्स्ट आहे आय. आयचा अर्थ होतो मी. जेव्हाही आपल्याला स्वतःबद्दल काही बोलायचे असते किंवा स्वतःबद्दल सांगायचे असते, तेव्हा आपण मी या शब्दाचा वापर करत असतो. आणि मी याचा अर्थ होतो आय. फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हणायचे आहे, की मी एक शिक्षिका आहे, तर आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? मी साठी आपण यूज करणार आय. आणि आय नंतर आपण नेहमी एम हे मॉडेल वर्ब यूज करत असतो. तर सेंटेन्स कसे होईल? आय एम अ टीचर. मी एक शिक्षिका आहे. आय एम अ टीचर. जर आपल्याला म्हणायचे असेल, की मी शाळेत जात आहे, तर आपण कसे बोलणार? आय एम गोइंग टू स्कूल. जाणे. जाणे याचा अर्थ काय होतो? गो. पण येथे आपण जात आहे असं म्हटलेलं आहे, त्यामुळे आपण गोला ING लावले. तर सेंटेन्स कसे झाले? आय एम गोइंग टू स्कूल. नेक्स्ट आहे मी. मीचा अर्थ होतो मला. जेव्हाही आपल्याला अशा प्रकारचे सेंटेन्सेस बोलायचे असतात, की मला पेन दे किंवा मला तेथे जायचे आहे, मला स्कूलमध्ये जायचे आहे, तेव्हा आपण मला असा शब्द वापरतो. पण मलाचा अर्थ होतो मी. जेव्हाही आपल्याला मलापासून सुरू होणारं सेंटेन्स बोलायचं असेल, तेव्हा आपण मी असा वर्ड यूज करणार. फॉर एक्झाम्पल, मला पेन दे असं आपल्याला म्हणायचे असेल, तर आपण कसे म्हणणार? गिव्ह मी अ पेन. नेक्स्ट वर्ड आहे माय. आणि मायचा अर्थ होतो माझा, माझी किंवा माझे. जर आपल्याला अशा प्रकारचे सेंटेन्सेस बोलायचे असतील, की ही माझी बॅग आहे, हा माझा फोन आहे, ही माझी स्कूल आहे, तर आपण माझा किंवा माझी असे वर्ड यूज करतो. पण यासाठी आपण माय हा वर्ड यूज करत असतो. ही माझी बॅग आहे, तर आपण काय बोलणार? दिस इज माय बॅग. ही माझी बॅग आहे. दिस इज माय बॅग. नेक्स्ट वर्ड आहे माइन. माइन या शब्दाचा अर्थ देखील माझा, माझी, माझे असाच होतो. पण माइन या शब्दाचा यूज आपण तेव्हा करतो, जेव्हा एखादी वस्तू आपल्या हक्काची असेल किंवा आपल्या मालकीची असेल. तेव्हा आपण मायचा यूज न करता माइन या शब्दाचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल, ही कार माझी आहे. तेव्हा आपण काय बोलणार? दिस कार इज माइन. आणि माइन हा शब्द नेहमी वाक्याच्या शेवटी येत असतो. दिस कार इज माइन. नेक्स्ट आहे यू. यू या शब्दाचा अर्थ होतो तू किंवा तुम्ही. जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल बोलायचे असेल किंवा समोरच्या व्यक्तीला काही विचारायचे असेल, तेव्हा आपण यू या शब्दाचा वापर करू शकतो. जसे आपल्याला विचारायचं आहे, तुम्ही काय करत आहात? तर आपण इंग्लिशमध्ये कसं विचारणार? व्हॉट आर यू डुईंग? किंवा तुम्ही कुठे आहात? तर आपण कसे बोलणार? वेअर आर यू? या प्रकारे आपण तुम्ही किंवा तू या शब्दासाठी यूचा वापर करत असतो. नेक्स्ट आहे योर. योरचा अर्थ होतो तुझे किंवा तुमचे. जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीला सांगायचं आहे, हे तुझे आहे किंवा हे तुमचे आहे, किंवा प्रश्न विचारायचा आहे, की तुझे नाव काय आहे किंवा तुमचं नाव काय आहे, तेव्हा आपण योर या शब्दाचा यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, तुमचं नाव काय आहे? तर आपण इंग्लिशमध्ये कसं विचारणार? व्हॉट इज युअर नेम? तुमचं नाव काय आहे? व्हॉट इज युअर नेम? अशा प्रकारे आपण युअर या शब्दाचा यूज करत असतो. नेक्स्ट आहे वी. वीचा अर्थ होतो आम्ही. जेव्हाही आपल्यासोबत एकापेक्षा जास्त लोक असतील, तेव्हा आपण आम्ही असा शब्द वापरत असतो आणि आम्हीचा अर्थ होतो वी. जेव्हाही आपल्याला म्हणायचे असेल, की आम्ही खेळत आहोत किंवा आम्ही मित्र आहोत, आम्ही बहीण भाऊ आहोत, तेव्हा आपण वी असा वर्ड यूज करू शकतो. जसं आम्ही मित्र आहोत, तर आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? वी आर फ्रेंड्स. आम्ही मित्र आहोत. वी आर फ्रेंड्स. किंवा आपण असे म्हणू शकतो, आम्ही पार्कमध्ये आहोत. वी आर इन द पार्क. काय म्हणू शकतो आपण? वी आर इन द पार्क. नेक्स्ट आहे ही. हीचा अर्थ होतो तो. आणि ही हा शब्द एखाद्या मुलासाठी किंवा एखाद्या पुरुषासाठी आपण यूज करत असतो. आणि हिचा वापर आपण तेव्हा करतो, जेव्हा आपल्याला समोर एखाद्या व्यक्तीचे नाव न घेता आपण तो असा वर्ड यूज करत असतो. जसे की तो येत आहे, तर आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? ही इज कमिंग. किंवा आपल्याला म्हणायचे आहे तो खेळत आहे, तर आपण कसे बोलणार? ही इज प्लेइंग. तो बोलत आहे. ही इज स्पीकिंग. अशा प्रकारे आपण तो साठी ही हा वर्ड यूज करत असतो. नेक्स्ट आहे शी. शीचा अर्थ होतो ती.
आणि शी किंवा ती हा वर्ड आपण एखाद्या मुलीसाठी यूज करत असतो. पण आपण त्या मुलीचे नाव न घेता आपण शी किंवा ती असे वर्ड यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, ती एक हुशार मुलगी आहे, तर आपण इंग्लिशमध्ये कसे म्हणणार? शी इज अ क्लेवर गर्ल. किंवा ती क्लासमध्ये आहे, शी इज इन द क्लास. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे नाव न घेता आपण शी किंवा ती असे वर्ड यूज करत असतो. नेक्स्ट आहे हिम. हिमचा अर्थ होतो त्याला. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीविषयी बोलायचं असेल, मीन्स आपल्याला थर्ड पर्सन बद्दल बोलायचं असेल, तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल, की त्याला बोलवा किंवा त्याला पाठवा, तर आपण कसं बोलणार? कॉल हिम. काय बोलणार आपण? कॉल हिम. त्याला बोलवा, कॉल हिम. अशा प्रकारे आपण हिम या शब्दाचा वापर करतो. नेक्स्ट आहे हर. हरचा अर्थ होतो तिला. आणि सेम हिम प्रकारेच आपल्याला जर बोलवायचं असेल तिला बोलवा, तर आपण कसं बोलणार? कॉल हर. तिला पाठवा, कॉल हर. तिला द्या, गिव्ह हर. अशा प्रकारे आपण हर या शब्दाचा यूज करत असतो. नेक्स्ट आहे हर. पण या हरचा अर्थ थोडा वेगळा होतो. या हरचा मिनिंग होतो तिचे, तिचा किंवा तिची. एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल आहे, हे घर तिचे आहे. आपल्याला एखाद्या थर्ड पर्सन बद्दल सांगायचे आहे, पण असं काही सांगायचे आहे की एखादी वस्तू तिची आहे. अशा प्रकारे आपल्याला वाक्य बोलायचे आहे की हे घर तिचं आहे किंवा हा फोन तिचा आहे. तेव्हा आपण हरचा यूज करतो. जसं हे घर तिचे आहे, दिस इज हर हाऊस. किंवा हा फोन तिचा आहे, दिस इज हर फोन. अशा प्रकारे आपण हरचा यूज करतो. नेक्स्ट आहे हिज. हिजचा मिनिंग होतो त्याचा, त्याचे किंवा त्याची. या हिजचा आपण एखाद्या मुलासाठी यूज करत असतो. जसं की फॉर एक्झाम्पल आहे, ही कार त्याची आहे. अशा जसं आपण हरचे एक्झाम्पल पाहिले की हा फोन तिचा आहे, अशा प्रकारेच हा फोन त्याचा आहे किंवा ही कार त्याची आहे. यासाठी आपण हिज या शब्दाचा वापर करतो. जसे की दिस इज हिज कार. ही कार त्याची आहे. दिस इज हिज कार. अशा प्रकारे आपण हिजचा वापर करत असतो. नेक्स्ट आहे आवर. आवरचा अर्थ होतो आपला किंवा आमचा. जेव्हाही आपल्याला आपल्या फॅमिलीविषयी किंवा आपल्या फ्रेंड्सविषयी आपलं एखादी वस्तू आपली आहे असं काही सांगायचं आहे, तेव्हा आपण अवर या शब्दाचा यूज करत असतो. जसं की आपल्याला म्हणायचं आहे, हे आमचं घर आहे किंवा ही आमची जागा आहे, तेव्हा आपण अवर या शब्दाचा यूज करत असतो. दिस इज अवर हाऊस. हे आमचं घर आहे, दिस इज अवर हाऊस. किंवा ही आमची कार आहे, दिस इज अवर कार. अशा प्रकारे आपण अवरचा यूज करतो. नेक्स्ट आहे दे. देचा अर्थ होतो ते. जेव्हाही एकापेक्षा जास्त लोकांबद्दल आपल्याला बोलायचे असेल, तेव्हा आपण ते असा वर्ड यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, ते येत आहेत, तर ते या वर्डसाठी आपण काय यूज करणार? दे. ते येत आहेत, दे आर कमिंग. किंवा ते बोलत आहेत, दे आर स्पीकिंग. ते खेळत आहेत, दे आर प्लेइंग. म्हणजे एकापेक्षा जास्त मुलं खेळत असतील किंवा एकापेक्षा जास्त लोक असतील, तर आपण त्यांचे नाव न घेता आपण डायरेक्ट ते म्हणत असतो. ते साठी आपण यूज करतो दे. जसं की दे आर कमिंग. नेक्स्ट आहे देम. देमचा अर्थ होतो त्यांना. आता इथेही एकापेक्षा जास्त लोक जर असतील, मीन्स थर्ड पर्सनच असेल पण एकापेक्षा जास्त असतील, तर आपल्याला म्हणायचे आहे की त्यांना बोलवा किंवा त्यांना कळवा. एक्झाम्पल आहे, त्यांना बोलवा, तर आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? कॉल देम. किंवा त्यांना पाठवा, सेंड देम. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.